गुरा कोणाच्या आलेत राहणार माय काय बघा आता गुरं आलेले खाते घासबीस आपला नाही खायचे. मी बघितले त्यांना सांगितले ना आपण घ्यायच तिकडं. पण मी काय म्हणते हा बोल ना. आपण आता तिकडे जाऊन येऊ ना. आई वारली 2-4 महिने झाले. हा मग आता जरा ते दागिने मागायला जायचंय. दागिने मागे हा त्या म्हात्रेला मरून 3-4 महिने नाही झाले आणि तो चाललंय दागिने मागायला. लाज लज्जे काही शरम आहे का नाही तुला? तुम्हाला काही कळतं का? माणसाने तुम्हाला बोलायला देवाने तोंड दिलं म्हणजे नाही भुकरच राहायचं का? मग जरा 4 गोष्टी नवऱ्याच्या ऐकून घ्यावा. हा? काय काय तुमचं आमच्या आईचे दागिने आहेत ना, तुम्हाला सोबत यायचंय मागायला. अरे पण तू किती बिनलाजी आहे. तुला थोडं सुद्धा स्वतःच्या आईचे दागिने मागायला जाते म्हणजे तुला लाज वाटली पाहिजे काय गोष्टीची लाज. हा अहो त्याच्यात लाजायचं काय? आईचे दागिने पुरीच घेत असतात. अरे घेत असतात मग थोडा दमदीर धर ना. दमदेर काय? आता 4 महिने झाले ना, मग आता घ्यायचे नाही तर ते परत मोडून तोडून टाकलं. काय घ्यायचं त्यांचं? नुसतं पिसाळ्या कुत्र्यावानी काही लागलं का त्या माहेरी पळायचं. आईचं हेच राहिले, आईचं तेच पाहिजे आणि तेच घेऊन यायचंय. अहो तुम्ही कुठं जाऊन विचारा, आईच्या दागिन्यावर पुरींचाच अधिकार असतो. हा का? मग असतो ना. मग त्या भावाला भिकायला लावायचं काय? हा? तुम्हाला का म्हणलं त्याचा पुळ? काय आमचा भाव आहे, आमची आई, आम्ही बघू ना. अरे मग माझ्या बहिणीने असं वागल्यावरती काळजाला किती वाईट वाटन. तुझ्या काळजाला काय वाटतं का? अरे जेव्हा भावाचा भाऊ आहे, भावाने तुला लहानचं मोठं केलंय, सांभाळलंय आणि त्याच भावाच्या घरात डाका टाकायला चालले होय तू. हा मला ते काही मी समजून सांगूच नका. मी तुम्हाला लेक्चर सांगायला लाईन लावलेलं. माझ्या सोबत येणार का नाही ते सांगते. नाही येत जा. कस काय येत नाही? नाही येत. चल काय करायचं करू खडजा निघ. काय नाही, तुम्हाला माझ्या सोबत यायचं. ताई पण येणार आहे, तिचा नवरा पण येणार आहे. येऊ दे ना मग. येऊ दे. मला नाही यायचं. तुला अहो नाही पण ते दोघं येणार आहे, तुम्ही कम नाही येणार? यायला म्हणजे इकडून दुखणं तिकडून दुखणं. हा तुम्ही काही बोलायचं नाही तिथं, जास्त शहाणपणा करायचा नाही. माझ्या सोबत यायचं, गपचीप बसायचं, आम्ही दागिने घेऊ वाटून यायचं. आवाज खाली कर. काय आवाज खाली कर? दारातलं कुत्र नाही तू भोकत राहशील आणि मी ऐकत राहील. तुम्ही काय भुकतच नाही. कधी भुकलो मी? मग इतके वेळ काय चाललंय? आल्याला कोणी चालू केलं इथं? हा? अहो पण तुम्हाला मी काय सांगत आहे, तुम्हाला कळतंय का? कळतंय मला सगळं. मग तुम्हाला फक्त माझ्या सोबत यायचं, मी तिथं हिस्सा घेते. नुसतं रान बोकासारखं म्याव 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 करत राहायचं नुसतं. हा वलशिक जेव्हा आधार नाही दारा धरून आलो बसलो फक्त म्हणलं ते गुराबिर हाकल तर तिथं पण ते पण तुझ्या जीवावर येतंय. मी काय म्हणते, आपण दोघं जाऊ, तसं बरं दिसतं का? मशीन एकटीच आली, नवरा नाही आला. मग असं प्रेमाने बोलली असती का? मेली असती का? मशीन वाटत गेली असती वय ग? हा अहो पण आता तुमच्या संग प्रेमाने बोललं तर तुम्ही आरडता. चांगलं कसं बोलता? आरडा ओरडाच आहे तुमचा. अगं पण तू आले कीर्तन चालू केलो. जायचंय दागिने पाहिजे. प्रेमाने म्हण ना आपल्याला आईकडे जायचंय, दागिने घेऊन यायचे. मग नवरा कसा तांब्यासारखा पिघळला असता आणि सोन्यासारखा निघला असता. तुम्ही पिघळायसारखे नाहीयेत. हा नाही ना, मी रान बोकाच हे. हा बरं तर तोंडाने कबूल केलं. हा कबूल केलं. आणि नवऱ्या शेवट कबूलच करावं लागतं ग. नवरा किती जरी साधा असला ना, बायको त्याच्या आयुष्याला घोडा लावतीच कुठून. हा तुम्ही घोडा लावायसारखेच आहेत. हा तीच. चल चल बाई चल जाऊ. पण एक काम कर, हा. जरा फळं बिळ सोबत घे. जरा वाटलं पाहिजे भेटायला आलोय लगेच तिथे जाऊन किरकिर काय घालू नको. आणि माझी तर इज्जत बिलकुल घालू नको बाई. अख्ख्या गावात घातली तो सासरवाडीत नको घालू. नाही तर मी ना एखाद्या लिंबाच्या झाडाला लटकन आणि तिथंच माझा जीव देईन बाबा. तसं काही करू नका. तुम्हाला लय पुळका आहे माझ्या भावाचा, आईचा, त्यांचा. तुम्ही 4-5 किलो फळं घेऊन या. घेतो ना. हा आणि जाऊ मग आपण. एवढा देवा नशिबात माझ्या गळ्यात घातलाय म्हणजे मला घ्यावाच लागेल ना. हा मग तुम्हाला माहिती आहे ना दिव्यासाठी काय करायचंय. चला आयुष्याला दिवा लागलाय माझ्या. चल बाई चल. लय तुम्ही आरडा वरडावर नुसता घासा कोरडा. चला पटापटा. अरे काय चला चला कुठं लावलंय? चलन 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 काय करायचंय? काय करायचंय म्हणजे? अरे जायचंय चला माझ्या संग चला तुम्ही. मी सांगत तुम्हाला रस्ते. तू काय मग खड्ड्यात टाकाय मग तिथे गेलं म्हणशील टाक एखाद्या खड्ड्यात थोडी. कुठं? जायची पण माझ्या माहेराला जायचंय. आणि तुझ्या माहेराला आणि एका एकीच काय आज हे झालंय? या काय की म्हणजे? हा अहो तुम्हाला माहिती का काय झालं माहिती का? काय झालंय? तुम्हाला तिथं नेऊन सांगू काही तर सांगू? बरं सांगतेच जाऊन त्या. काय बरं, अडचण नाही. हा, तुम्हाला माझ्या संग फक्त चालायचंय. काय झालं माहिती का? माझी आई मेली. मग आई गेलेल्यात किती वर्ष होऊन गेला असेल ना? 2-3 महिने झाले. असं काय करतो तुमच्याकडे? आणि मग काय परिणाम 2-3 झाला का? अरे हा माया नाही माया गणगण असते डोक्यात आणि एवढं सोपं आहे. बरं मला काय म्हणायचंय, मी आई ठेवते कोणाच्या डोक्यात. बोल बोलू का का? गेले? हा बोल ना. बोल झालं का? हा झालं बोल. महत्वाचंच आहे तू आहे तेवढं. माझं महत्वाचं असतं. हा नाही सांग चला आपल्याला नाही का काय करायचं माहिती का? आई गेली. हा मग आईचे दागिने मी भाऊजीला कसं काय वापरून देईन? वापरू दे की वापरली तर काय फरक पडत आहे? हाय का नाही? डोक्या पडली आणि गोष्ट चाललीच का नाही? काय काय झालं का? आता काय झालं तिने म्हणजे? वापरले आणि तो वापरले एकच झालं. हाय बिचारीची गरिबी वापरीत असेल. पण मला ते दागिने लागतात ना. आणि काय लागायचं तुला नाही काय जाऊ? मी तिला का वापरून देऊ? माझ्या आईचे आहेत.
तुझ्या आईची आहेत. आणि तिच्या सासूची नाहीत काय? तिची सासू ही माझी आई आहे. अरे पण वापरू दे, काय त्याच्यापासून नडलंय का आपलं आता लगेच? मला आजच्या आज दागिने घ्यायचे मला माहित नाही. परत कसं माहिती का, जुनं बिनं झालं ना परत कोणी कोणाला विचारत नसतं. भाऊ भाऊ जाय आपल्याला दारात पण येऊन देत नसत. मला माहिती आताच घ्यायचं काढून त्यांच्याकडून. अरे काय त्या छटाक भर दागिन्याचं लावलंय तो इथं. मी म्हणतो तो यार गळ्याला वजवत एवढे दागिने करून पण मला ठेवले. पाहिजे ना माझ्या आईचे दागिने. काय पाहिजे ना काय तुम्ही येणार आहे का लय नाही? अवघड काय मी लागतोय. तुम्ही माझ्या संग येणार आहे का नाही? काय लिहा असं म्हणलं तिथं चौघाला येऊ काय? नाही तुम्हाला चालला लागणार. ए, ही चालले भिकारी भीक मागाय तिथं लगेच पाहुणं म्हणते ना तिथं मला. म्हणू द्या काय नाही इथं गावात काय माहिती कमी वजन आहे काय? कुठे अरे गावात मानतात 4 लोक मला. 4च. हा म्हणजे 4 म्हणजे तसे 400 लोक मानतात. पण ते नका सांगू मला. तुम्हाला 400 मानतात का 4000 मानतात? तुम्ही असं चला. अरे काय तुला जराशी लाज धर थोडीफार. आता कशी आपण लाज धरू? काय आणाय चाललोय काय नाही याच तरी बाण पाहिजे. दागिने आ तू एका वेळेला असं म्हणली असती ना वावर घ्यायच्या ती एका वेळेला बरं होतं. 4 महिन्यासाठी त्यांच्या दारात जायचं म्हणजे काय? खरंच ना वावर पण घेता येईल ना आपल्याला. हा घेता येईल ना आपल्याला इथे मनेला काय idea देतात तुम्ही. हा. खरंच लई लई चांगले बरं का. खरंच मला ना सोन्या नावरा का मेंदू मेंदू पाणी झाले काय? तुम्ही असं चालणार आहे का? तसंच आपण वावराचा विषय बी काढू ना. हे नको बाबा त्याच्यापासून नाही पडलं. अरे आपलंच नाही आता मारलं तुम्हीच पडीक. मला आयडिया कोण दिली तुम्हीच. अरे पण ती विषय वेगळा होता. निदान घेतले सरस आहे ना परत नका का दारात जाणं व्हाय ना. पण 4 महिन्यासाठी जायचं वैरी तिथे. तुम्ही माझ्या आईची दागिने ना. मला तर जा तुझी बहीण ती दुसरी तिथे येणारच आहे. मग ती बी येणारच आहे का? मग आमचं बोलणं झालं अरे सगळं. पार फुकण्या आपटल्या तुमच्या. काय काय नाही तिचा नवरा कबूल झालाय यायला आणि तुम्हाला रोग बसलाय का? त्यो आहेच असला त्यो बिला लुचड बोड्याचा आहे त्याच्यामुळे झाला असं कबूल. तुम्हाला यायचंय का नाही? येणार नाही आणि नाही आले तरी तुम्हाला बी बांधून काय नाही. तिथं जर गेल्या माही चव जर घातली तो काही काय चौघाणार हा मग दागिने घ्यायचे मला तर मी माहिती आहे ना आहे. तुम्ही तिथं काय लय बोलणार? आपण करी ना. आणि माय अंगलट जर आलं तर तुम्ही माझा नवरा आहे का दुश्मनी मला तेच कळणार. अरे नवराची सगळं नवरा खरं. असता तर असं दुश्मनावर नसता बोलला बाई. नसतानी मोकार भीक मागायची धंदा करून नाही हाय ना आपल्याकडे. मला नेणार आहे का तुम्ही तुला मला? काहीच नसतं तर विषय वेगळा होता. तुम्ही मला नेणार आहे का नाही माहेराला? आता न्यावाचं लागेल आता बघ आता लय चांगली. लग्न केलं त्या टायमाला नाही लाज वाटली ना आता नाही आलं कसं काय लाज वाटणार. 1000 माणसात नाही लाजलो. चला आता इलाज नाही त्याला. नाही ना. झक मारली मुंबई पाहिली जर घरात जर- म्हणते गमत असते. घरात जर हा विषय सांगितला असता ना हा, राजू तुझ्या बाहेरच नसता निघला. खरं खरंच का नसतं झालं बाहेर. म्हणून बरं झालं तो बाहेरच केलंय पण आता माहिती होतं. येतोय मला माहिती होतं. तेवढं चला बरं. आता. चला हायच तोय आता म्हणणं ते आहे तर घरी पण अय, ताई हा बोल ना. आली का? सांगितलं होतं, चल ना. आई काय बाई आता आमच्या इथं तर कीर्तन झालंय किती वेळचं तेच. आमचं ते चालू होतं रस्त्यानेच कीर्तन. काय म्हणले भीक मागाय जायची हा मग भीक मागायलाच जायचंय काय? असंच आहे ना. लोकांच्या दारात जायचं कटोरा घेऊन आणि भरून आणायचं. यांना काही गोष्टी कळतात का सुख सुख दुःख काही समजत आहे का? हा. पाहिले तर 2-3 महिने झाले तर चालले त्यांच्या दारात. अहो पण भीक कस काय म्हणता तुम्ही? आमचा हक्क आहे, अधिकार आहे. आमचा अधिकार आहे. आम्ही घेणार ना आमचा अधिकार. कसं काय सोडणार? अरे अधिकार तुमच्या आहे. आईच आहे त्याची आई नव्हती का? तुम्हाला भाऊ विवाह असेल ना. त्याची आई होती पण त्याची आई होती फक्त काय काय घालून येणार आहे का? दागिने पोरींलाच देतात अहो. परंपराच आहे ती. नाही चांगली परंपरा आहे बरं का. पण चला आता आहेच तुमचं बरं, म्हणणं आवडलं म्हणल्यावर तुझं. परंपरा यांचे नाही तर प्लॅन बदलायची पद्धत. चल आता काय बिना चपलाच नेऊ काय आम्ही चपला मग बिपला घाला ना घालून का? आम्ही म्हणलो का नका घालू. पाहू ना घाई तुम्ही नुसती बेगर घाई. चपलाची झेंडा का मग कुठं? अहो या तुमच्या मॅडमला सोन्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे नवऱ्यामध्ये नाही. लक्षात ठेवा जरा तिला आवरा नाही तर घे, सारू काय म्हणतोय एक दिवस भेकेला लावीन तुम्हाला. सोन्याची चेन जाईन गळ्यातली एखाद दिवशी तुमच्या टाकूशी. बायकोला नाही काय? मी मग झापली तिला. मग तुमची मग बायको नाही झाली. दागिने घ्यायचा. हा. मी एकटीच चालली होते काय दागिने घ्यायला. अहो पण तुम्हाला तिला बोलायची काय गरज आहे? माझ्या बहिणीला मला झालं होतं ना आधीच आरडावरडा करून का तुम्हाला नुसतं बडबडच करायला लागत ही? बडबड नाही कसं आहे पाहुणे स्वभाव खरा आहे. मेवणीला काय आडाची- स्वभाव खरा आहे? दागिने तुम्ही ना. सांगत हा, आहात. बस झाली अशी मेवणी लाडाची आणि बायको बाराची बस. हा तुम्ही लय बाराचे, बाराचे, तुम्ही तेराचे ते आहेत. बोलले. हा. तुम्ही पहिली तेराचे. होती- पहिली होती लग्नात आता नाही लाडाची. आता दोन्ही बाराची. आता म्हणजे तेव्हा तुम्ही लाईन तेराचे मारायची आहेत. मला गरज नाही. काय वनगड होती. हा ते आपल्याला बाराचे म्हणते ते तेराचे नाही, आहेत. नाही. लग्नाच्या आधी लाडकी होती म्हणजे काय लाईन मारत होता काय नवरा मायावर? हा का? लाज वाटायला मारी पाहिजे असं यांना नाही काही. तर. हा हा, तुला काय तपासायचं? ते म्हणले लग्नाच्या आधी. हा तू तिकडे हा, बघतच नव्हती इथं घरचे राहणं पडीक पडलेत आणि दुसऱ्याच्या राहण्यातलं काढायला जायचंय. वा रे वा. काय काढायचं? हा?
म्हणजे दुसऱ्याचं सोनं काढायला जायचंय त्या बिचारा भावाचं काय व्हायचं तुमच्या त्याचा विचार केला का दलिंद्र आहे तुम्ही अरे तुम्ही का एवढं उक्त घेता उक्त घ्या झालंय काय बघ मानावर उक्त घ्या म्हणजे नवरा केलाय भावरा अहो पण तुम्ही शांत बसा ना. बरं पाहुणे एक अरे काम बाई, करा. साहेब, हेच साहेब, म्हणणं आहे एवढं आमचं. करा. चप्पल चला अजून चला. साहेब आणून येऊन तिथून आणूच का हा. हा ठीक आहे काय मोकर? हा ठीक आहे चला. आणि सुधरा जरा सुधरा जा चपला घालून या. काय झालं आम्ही आमचं अख्खा नवरा खाल्ला बघ घे राटा मला माहिती ते पहिल्यापासून मेंटली हा तेवढं आहे तुला बरं माहिती होतं मग म्हणून तर माझ्या घरच्यांनी मला त्याला नाही दिलं तिला दिलंय असं झालं होय बाया मला नाही दिलं होय टम्मन मी आयुष्यात पडला असता बा आटम बॉम्ब कधीच फुटला असता अहो, चेष्टा करायचा वेळ का आता ह्यो? हा? हात जोडतो मी नाही नाही, आता नाही आता नाही नको सोडू. आता काय उपयोगी जोडू चला पण चेष्टाची गरज आहे का आता चाललोत कुठं नाही कुठं शानी नाहीये जात ना असं करायला लागली नाही. आईला म्हातारी होती तेव्हा असं गबाळ नव्हतं राहणार बघ आता हे काय होते आपल्या दोघांची तारमुळे मोकार गुरांचं पागावा अहो, किती करीते तरी ते उरकतच नाहीये. बरं न पागावा का काय करावं गावात पर चुकून पाणी टायमाला बसता काय व्हायना त्याला म्हातारी मेली पण माझेच हाल मरणाचे झाले तर तुझ्या मागे लई काम काय एक दिवस आपल्याला सारं मारायचे बघायचं, काम सारं काम काम बघायचं. काम करून काय नुसतंच मला माणूस. तर वैतागच आलाय रोजच काम. म्हणतो माझं 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 करून पण एक दिवस तिथंच जायची 5 फूट जागा लई होती बस करा जाऊ दे काढता येईल गवत. गावात टाकलंय गुरांना मग काय करते रे काय कामी एवढं काढलं काढत असतं ना बसायचं का जाऊ दे बाई माझं लय कंबर आणि ते दुखत आहे आज. झालं बा तू होतं मग हे असं दुखत होते गडीभर काढला असतं ना हे गावात नाही नको हा नको घरी जाऊन तरी काय करणार आहे? काढ मग घरी ते. काय काम मी एकटा गाडी हम्म. दोघांनी उरकन टप्प्यात उरकन जाऊ घरी मग ते बाई, ऊन पण लय लागत आहे. राम 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 हा चाललो होती आपलं हा बरे कशा आहे वहिनी, बरे का हा दादा कसं आहे? बरे आहेत का बरं ताई आहे तुम्ही? आम्ही बरे आहेत एकदम गावात कोणाला तरी पाठवायचं आणि दुसरं तुम्हीच काय येऊन बसले आणि कोणाला पाठवतो आम्हाला नाही काम करत मग फोन करीन मजूर लावत जायचं आता तुम्हाला सवय वैरे आमच्या आई होती तर करीत होती सगळं. हा ना. आता मजूर लावायला मजूर राहिलंय का बरं टायमाला भेटतंय का आता वहिनीला तर होतच नसन कारण बरं सवय आता. होती ना. बरं आता तुझ्या बायकोला जर ऊन लागलं बाय चान्स तो उगा काळी वेळ पडायची. मग आईच्या प्रेमासाठी आल्यात नाही पण करीन ते काम करायला काय नाही म्हणत पाहुणं, नाही. या का? आता मला काय सवय म्हणायचं नव्हती होतं? एवढी आमच्या आई होती तेव्हा सगळं करायची केव्हा येत होती वावरात. नव्हती येत ती नाही ते सवय पण नाहीये मला पण ऐका आता ना. काय पाहुणं मला काय म्हणायचंय हा. तुमची आई मिली ना आता काय तुम्ही नव्हते का? त्यासाठी बहिणी आल्यात हा ती सोनं कुठे द्या त्यांना काय ते सोनं? काय म्हातारीने ठेवलेत ना गंठन बिंठन काय यांना द्यायची होती देऊन टाका मी जरा म्हणलं लागते जरा. दादा मी म्हणलं होतं ना तुला आम्हाला हे नवरे करून देऊ नको हे लय लालची आहेत हा काय काय लालची बघितलं ना आता लगेच दागिने मागायला लागले कोणाला ते पाहिजे? बाकीचं कोणाला पाहिजे नाही ह्यांनाच लागत आहे ती हा. कुठं ठेवलंय द्या त्यांना तसं नाही रे भाऊ हे काय म्हणले आता सगळे दागिने तुमच्या आईचे तुम्हालाच भेटणार हा. तुमचा अधिकार असतो चला आपण मागायला जाऊ. हा म्हणून आम्ही आलो असं झालं काय त्याची आवाज काढे ना तुझा एक काम करा पाहुणं बरं का ऐका हा, हा, हा. आमचं दोघांचं म्हणणं आहे काहीच नाही लागत आम्हाला नाही, नाही, यांना तुम्ही- लागत नाही, असलं तर आहे आणि आम्हाला काही नाही लागत अरे साडू यांना फार भीक लागली भीक ताटल्या द्यांच्या हातात ताटले नाही नाही ती म्हणतात ना आपणच आणलंय त्यांना हा. तर आपल्याला लागतच नाही नाही, लागतच नाही, नाही तसं लागत नाही म्हणलो आम्ही. नाही ना आम्हाला लागतच नाही अहो, पण तुम्हाला मला बोलून देतात का हा, बोला, नाही बोला. तुमचा मेळ घाला आधी नेमकं कुणाला लागते तुम्हाला लागते का बहिणीला लागते हा, मग त्यांचं तुमच्या बहिणीचं अरे दादा आम्हाला यांनी घरून जबरदस्ती हा. आणलं या गोष्टीसाठी नाही देऊन पलटी मारते नाही ना आम्ही ना बाटलीने दूध पितोय आम्ही बाटलीने दूध पितोय तुम्हीच म्हणजे मोठे आम्हाला आता घरी जाऊन आहे ना ही- नाही काय- अजून आहे ना मी अंगठा चुकीतोय ही ना ही हा अहो घरी जाऊ चहा पाणी चहा करू पाणी घेऊ हा, 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 चालतंय हा तुम्हाला सगळं आयतच पाहिजे हा सगळं आयतच पाहिजे अरे पण घरीदारी काय तेच बोलायचं घरी वावरात तेच बोलायचं आता विषय असा आहे तुला बी माहितीये अक्काने सारे दागिने करून ठेवले होते पण ती काय म्हणली मी मेल्यावर तुम्ही दोघे वाटून घ्या. हा. नाही, मला बी म्हणली होती अक्का तशी हा. पुरीला दे दागिने द्या म्हणली होती ना हा हा मग देऊन टाक जाऊ दे देऊन टाक हा काय 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 तोळा दीड तोळा हाय दीड तोळाचे 1.5 तोळा नाही भाऊ 5 तोळे येत लागेल आई गं सांगितलं तुम्हाला. होतं आणि अडीच अडीच तोळे पण घ्या म्हणली आई हाय का नाही आता आहे ना पैसे नाही तर तोळा नाही कस काय तोळा नाही द्यायला- वहिनीची द्यायला काय पूर्ण तुम्हाला ऐका ना. 3 तोळ्याची आहे. ए ताडी हा? ताडी अक्का ती आल्यात ती आईचे दागिने न्यायला त्याला द्यायला काय नाही. हा. त्याला द्यायला काय आपण द्या ना, नाही म्हणत लवकर द्या बाबा आमचे नवरे म्हणले आईचे दागिने तुम्हालाच घ्यावं नाही माझ्या नवरा नाही म्हणला. नाही. नाही, आई म्हणली होती त्यांनाच द्या मी नाही म्हणत नाही 2 मिनिटं ऐक 4 महिने झाले
सावकार मला फोन करते राव इकडे निघाले माझ्या आई लय वाईट वाटलं. तुमच्या मध्ये नसतो पडून सावकार कशाला बुद्धी आली मला त्याच्या काय गोंधळ झाला काय काय झालं सावकार आता यांनी काय अहो, मग आम्ही तुम्हाला काय घेतल्याच्या सांगतो तुम्ही आता ऐकूनच या घेत म्हातारीचा नाहीये खर्च थोडं पण. नसं आला काय यांना मग ऐकूनच घेणार लाख मग? 1.5 लाख रुपये गेले तर लाख 1.5 काय फुकट होतं काय? रुपये होतं काय बरं आई 2-2.5 महिने दवाखान्यात होती सगळं सोनं बिनं इकून त्यांचं एवढं भागलं नाही. विकलं नाही आता काय आल्या नाही मागायला. ते तुम्हालाच भेटणार आहे तुम्हालाच देणार आहे मी पण सोनं विकलं विकलं नाही काही नाही मी सावकाराकडे ठेवलंय का आणते त्याच्याकडून पैसे घेतले जायचे दवाखान्याला तुम्ही तर चांगले घरी दिले काय रोग आला आणि तुम्ही काय- आम्हाला रोग नाही आला पण आमचं कसं आहे आता आई काय म्हणली दागिने केले तेव्हा का बाई मी मेले तर हे तुम्ही वाटून घ्या माझा आशीर्वाद येतो मग आता ते आशीर्वाद घ्यायला आलो आम्ही म्हणजे दागिने नाही आले. हा हा मग आता आईने मला वाटून घ्यायला आलेत हा भीक लागली यांना पाहुणे, पण तुम्हाला लाज वाटायला पाहिजे एवढ्या खुशाल थोबाड घेऊन बोंबलत चालले तुम्ही अहो हे काय म्हणलं माहिती का हा मला तर माझा नवरा म्हणलं वावरात हिस्सा मागतात. बावर काय होय, लागत आहे तुम्हाला काही गरज नाही आम्हाला ए, डागायचं देऊन सुद्धा टाक नाही खायला असेल ते देऊन टाक जाऊ अहो, दे. ना- वावरच किती आहे मला 2 एकर काय घेणार आहे त्यातून दोन जाऊ दे, राहील त्याला देऊन टाकून तुझा पाठीपुटी बांधून एखादं बिराड घेऊन नाही रे भाऊ वावर बिवर काय नाही लागत 5 तोळे सोनं आहे ना तेवढं आम्हाला पण आम्हाला वावर 2.5 नको. तोळे द्या. मला फक्त दागिने लागतात. अरे मी द्यायला कुठं तुम्हाला नाही म्हणत नाही जरा थोडीशी अडचण आहे पैसे ते सावकाराला पैसे मिटावं लागते मला ते पैसे दिले सावकाराकडून दागिने सोडून आणावं लागते मला अहो ताई अजून पिंकीची फी पण भरली नाही शाळेतली. अगं वहिनी आता तू आहे कसं झालंय तू होती इतके दिवस घरात त्याच्यामुळे तुला काही माहित नाही आई सगळं बघायची आता तिचे दागिने तुझ्याकडे दिले असते तिने ठेवायला नाही बाई ती काय झालंय सावकाराकडे मी सांगतो सावकाराकडे दागिने सावकाराकडे घाणे ते सावकाराची आता ना नाही एवढी अरे मध्ये पण तो याचं तरी तो घेतले किती 5 लाखाचे दागिने आजच्या भावात तू 5 तोळ्याचे विचार कर पाहिजे तिथे टायमाला पैसे जेवायला मंगल नाही देत कोण एवढे पैसे ना ना अहो ना ना, आज लाख रुपये 1,40,000 सोनं आहे आज 1 लाख त्या टायमात 3 वर्षापूर्वी काय होतं एवढे बाजार होते पण नाना त्यावेळेस परिस्थिती अशी होती की माझ्याकडे आईचं दुखायला रुपयाही नव्हता आईला दवाखान्यात ऍडमिट केली पैसे नव्हते काय करणार परिस्थिती सावकार माझे मला 25,000 ₹1,00,000 घेतले, लागतात आज तीन दिले नाही. नाही दिली ₹1,00,000 लागतात आखी दागिने सावकाराकडे नेऊन दिले लागते मला गाण ठेव काहीतरी ते काही पैसे येत देतो नाही, सोयरे. अहो, दावा, तेरावा, मयत करायची म्हणलं कमी खर्च नाही येत. लाख, ते 2 लाख पैसे रुपये तुम्ही लागले. घेतलेत, हा. तुमच्या जन्मात तुम्ही न तुमच्या आयुष्यात नसेल अहो घडलं, पण माणसाहून त्याच्या अहो आयुष्यात- काय माणूस होता राव 3 महिन्यात फार पाचर झाली नाही या माणसाची काय राहिले काय आणि हे केलं बघ काटाभर पाचर? उतारलेत द्या यांना द्या द्या यांचं थोबाड शांत करा लय लय नाही यांना लय माग चढलेला आहे. किती केला तरी बरं नाही ना म्हणता आलं 4-6 महिने वर्षात आलं परत त्यांना बोलत मी थांबा ना म्हणलं- तुम्ही त्या बघ, मी म्हणलं ना, तो सावकार बी आला ऐकत नाही ते 3 महिने मला लय फोन आले मी 2-4 फोन उचललेच नाही म्हणे. त्याची काय चुकलं ते काय त्या सावकार बिचाऱ्याच्या मागे भुंगाने यांनी काय लावलाय हा मग? मग नाही मी त्याला द्यायला नाही म्हणतच नाही मी माझ्या हाताने देणार होतो एक काम कर आई 1 एकर 1.5 एकर आहे ना ते सावकाराच्या नावचं करून दे आणि बाकीचं आम्ही बघ. करायचं आणि खायचं. माझं मिटवर मला काय भाषेल दिले तुम्ही 1 एकर म्हणजे ते सोनं राम, मोजून राम, तेवढे राम, पैसे राम, होतात. राम. बरोबर. काय सावकार मला काय 3 वेळा फोन लावतो तुम्ही मला काय काय पैसे नाही ती मला यांनी अहो, देऊ सावकार देऊ पैसे देऊ हा, तुमच्याकडे किती आहेत ना दिवस दागिने झाले? दागिने आहेत ना माझे आमचे तुमच्याकडे दागिने आहेत ना तुमच्याकडं अहो, दागिने झालं की त्याच्या व्याज किती झालं बघा की तुम्ही किती झालं सावकार दागिने 5 तोळे आहेत. अहो किती दिवस झालं आम्ही सारखं तुमचं पाहत बघा वाट वाट म्हणते ते वाट बघा आता तुम्ही आमचं पण आमचं दागिने तुमच्याकडच आहे ना अहो, पण त्यांचे पैसे देणं गरजेचं आहे की नाही? त्यांचे मग आपण दागिने घेतले म्हणून आपल्या आपण टायमाला समजा गेले तुम्हाला त्या गरजेचे. टायमा सावकार पैसे देत नव्हता तुम्हाला म्हणा ना तुम्ही मध्ये हा, शिकवा. तुम्ही म्हणून मी मध्येच झक मारली काही. आम्ही चुक केली एक काम का करा मोडा दागिने आणि त्यांचे काय पैसे तुमचे होते किती ते पैसे? करा. आमचे बघा 6 लाख रुपये आहे आणि त्याच्यावरच व्याज आहे बघा 1.5 लाख तिथे व्याज लय असतं बाई अरे भाऊ, हा. एवढ्या कशाला घेतले होतेस बाबा तू 20% तेवढा व्याज खर्च असतं. झाला अरे, मला म्हणायचंच ना बाबा आई त्यावेळेस अरे 2.5 तुम्ही महिने आई दवाखान्यात मेल्या. तुम्ही 15 दिवसातून एखाद दिवस येऊन भेटून जात होत्या पण तुम्ही विचारलं का अरे, भावाला? आई मेल्या. एक मिनिट थांबा थांबा तुम्ही बोल 1 मिनिट तुम्ही विचारत होते का भाऊ तुझ्याकडे पैसे आहेत का नाही आईचं दवाखान्यात एवढं बिल होतंय कसं होतंय कसं करतो पैसे तुम्ही एक शब्दाने विचारलं मला अरे तू म्हणल्याशिवाय आम्हाला कशी मग मी तुम्हाला माझी अरे, परिस्थिती मैत्रिणीला सांगितली का पैसे नाही घेतले बाई दवाखान्यात 3.5 लाख रुपये बिल बुजले ते पैसे हा. होतं. ते हे पैसे 1.5 लाख रुपये 5.5 नाही, लाख नाही, एक रुपये काम तेच करा ना झाले. पाहुणं यांची टोटल किती झाली आता? टोटल किती आमचं बघा 6 आणि ते 1.5 7.5 लाख रुपये झाले बघा. 7.5 लाख म्हणजे रुपये. डाग मोडून बागत नाही नाही वावर शिकव व उरलेली यांनी हे टाकून हा ह्या दोघी टाकी द्या ना. डागाला चालत नाही तुम्हाला लय खाज आहे ना सोन्या चांदीची नाही, तुम्ही नका टाकू आणि मी ते माझ्या पद्धतीने आईच्या निघतो मी दुखण्यालाच गेलेले आहेत पैसे. पैसे जर नाही दिले बघा आम्ही हे सगळं जप्त करून टाकीत असते हो सावकार जरा दम खा तुम्ही काय लगे आमचं वावर नाव आणि करायला आले का? आमच्याकडून पैसे नाही उतर गोड गोड बोलत बरं होते ठीक आहे बघा. तुम्ही एक काम करा तुम्ही जा संध्याकाळी बघू आम्ही तुमचा हिशोब अहो आमचे पैसे दिल्याशिवाय आम्ही कसं संध्याकाळी जायचं? देतो
आता काय आम्ही तुमच्या बरं, पुढे मी cash काय घेऊन म्हणते, बसलो ऐकून का घ्या एवढे? भाऊ. ते दागिने त्यांच्याकडून घे आणि आपण ते मोडू, त्याचे काय पैसे दे, त्यांचे मिटवू, यांचे किती तुझ्याकडे? नाही नका देऊ बाबा, 25,000 माही टेन्शनच नका. नाही नाही तुम्ही तरी का सोडता अरे, तुम्ही माझ्याकडे पाहू नका हो, आपण देऊ पैसे मिटवायला. त्यांचं मिटवायला आपल्याकडे पाहिजे. बँकेमध्ये काय घंटाय का आपल्या? हा? आहे ना काय माझ्याकडे. काय आहे तुझ्याकडे? तुझ्याकडे काय काय तुझ्याकडे? काय सांग मला ती. बरं एकूण तिकून पिकाव देऊ म्हणलं, पिकाचा ही बोंब पाऊस झाला, मोकार लाल कांदा लावला, अख्खा सोडून गेला. काय करणार? कसं परिस्थिती पार शेतकऱ्याची बी कशी? माझ्या जेवढे देता येईल ना तेवढे आम्ही देतो. नाही, वरचे 2.5 लाख रुपये आम्ही दोघी मिळून फेडतो, बाकीचे ए, ए, इथं काय पैशात धोरण नाही चालला. ये जावाई जरा ऐका ना 2 मिनिट. आपण अहो मग तू मेवण्याला मारायची की जीवच त्याला लावायची पाचशेल म्हणजे तुमच्या ऐकून घेत होते, कुठेतरी तेव्हा ते सहकार्य बी केलं गेलं पाहिजे. आता उलट आता सहकार्य ते करते तर ते करू द्या ना, ते काय ते प्रॉब्लेम? काय तसं काय चला, पैसे आणणार कुठून आहे ते सांगा अहो, मला. काय- तुमच्याकडे चला, पैसे नका लावू. ऐका ना यांना काय माहित असतं उसाचं मस्त ऐका, येऊन ऐका. पडलेलं ते. आम्ही दागिने म्हणजे ते घेतो. पैसे तू ठेवले का लपून? हा. ऐका मी काय मी म्हणते लपून ठेवले. जाऊ दे. मी काय म्हणते ऐका हा. आम्ही दागिने घेतो तेव्हा तुम्हाला राग हा. आला. हा. आम्ही सहकार्य करायला राग आला हा. नेमकं आम्ही करायचं काय जीव द्यायचा का जीव द्यायचा का? मग आता लय जीव चालला होता. पैसे अहो मग आम्ही आता समजदारीच्या गोष्टी हा. करतो तर तुम्ही घेतलं कमला त्यांनी येड्यावानी समजून. करायला हा. यांना तुम्हाला परिस्थिती करा. माहिती हा. नसायची. हा, हा, मी तर मिटवा. आम्ही हो, पाहुणं आहे, पाहुणं. payment आमच्या आलेलं. देखत कळलं ए ना. बघा तुमची परिस्थिती आम्हाला नसेल तर आम्ही पैसे सगळे पाहिजे. फेडायला नाही तयार. देतो आम्ही. आहे आमच्याकडे. देतो आम्ही. काय तुमची तुम्हाला जिरवायची काय होती उरत आहेत ना फक्त. ते आम्हाला सांगा, तुमची माझ्याकडून फक्त जिरवायची होती. तुमची जिरली काय असेल ती भावाला मदत करा आणि भावाला त्या याच्यातून बाहेर मला काढा. एक सांगा, असं कोणचा निर्णय रे कायमस्वरूपी आयुष्याला किडा लागले मग? आणि पीड लागले आणि आईची दागिने द्या, भावाची नाही प्रॉपर्टी द्या. आमचं चुकलं ते काय आणि झालं काय? माहिती का आम्ही ना मला एक सांग, तोळ्यानी 2 तोळ्यानी आणि काय काय ऐका पाहायचं? ना, ना ते काय झालं माहिती का? आमच्या या डोक्यात ना- कारणामुळं बहीण भावाची राहिली, हा भाऊ बहिणीचा राहिली. अहो हा, बापाला property तुझ्या मध्ये लेकीने येते सगळं. दागिने नेले म्हणून त्या बापाला लेकरी सुनाने घराच्या बाहेर हाकून दिले. काढल्यात. अहो नाना काय झालं माहिती का आमच्या डोक्यात आहे ना असे बावळट किडे घुमत होते ते बावळट किडे आता बंद झालेत घुमायचे त्याच्यामुळे आम्हाला कळलं की आता नाही आम्ही- पण हे लोकाला पण काय म्हणजे आणि- हे माय हे करण्यासारखंच आहे का बापाच्या याच्यावर इस्टेटीवर म्हणा किंवा दागिन्यावर पुरीचा काहीच अधिकार नसतो नाही कारण तुम्ही त्यांच्या दवाखान्याच्या टायमाला आता भाऊने एवढा खर्च केला आम्हाला सांगितलं नाही लोक बी असेच मग करतात तुम्ही ना. का नाही आला लाख द्याल त्या time? हा मग तेच आता आमचं डोकं उघडलं ना पण हा. आम्ही तेच सांगत होतो ना आमचं चुकलं भाऊ आम्ही म्हणजे त्यावेळेस यायला पाहिजे होतं तुला खर्च करायला विचारायला पाहिजे होतं हा. तुला पैसे द्यायला पाहिजे होते पण आता आमच्या चुकीचे आम्हाला म्हणजे अहो चूक आपल्या कळली. प्रपंचामुळं आईच्या दवाखान्यात आपण 1 मिनिट थांबत नाही का नाही, तर माझी बरोबर, लेकरं नाही बाळ थांबत. बघायची आहेत, मला दुनियादारी करायची तिच्या पैसे देणे आणि थांबले का याचा तुम्ही विचार मुक्कामाला? एक दिवस केला. तरी थांबले का तुम्ही कोणी? आईमुळं त्यो घरच्या परपंचाचा सुद्धा विचार करीत नाही. माझी बरोबर. पोरं कुठं असते किंवा जित्राबा काय करीत असते दावा- दवाखाना सोडित तुम्ही नाही. दावा केला 13 वेळेला पाहुणे म्हणून आले बरोबर आहे. परत गेले 4 महिन्यात त्या भावाकडे डुकून बघितलं का तुझी आई आज म्हणजे आले. तू रडतोय का जगतोय का काय करतोय बघितलं का तू? नाही बघितलं ना आमच्या संसारातून आम्हाला कुठं सुटका आहे 14 दिवस दाखवून गेले तर आज आल्यात. मग याचा विचार केला नाही का भावने आमचं बघा आम्ही यांना वेळेवर मदत केलं पण ह्यांनी अजून आमचं पैसे दिले नाही, नाही. सावकार तुमचे पैसे मी देणार आहे. अरे, मग शब्द आहे तुला तू 1 रुपया नाही सावकार पुढे तुम- अहो, पण यांच्या अडचणीला आम्ही केली किंवा म्हणतो हो मदत. सावकार सगळे पैसे मिटून टाके तो बोलू नका तर काय नका तुमचे संध्याकाळी आम्ही पैसे हा, देऊन आम्ही टाकतो. सगळे पैसे तुम्ही देऊ. जा तुमचे वाटलं पैसे असतं. भेटून जातील काय टेन्शन नाही हा, जा आमच्यावर आणि विश्वास तुम्हाला नसतो, थोडी ना दया नाही. माया नाही का हो? अहो दया माया होते म्हणून दिले की त्यांना अरे पण पैसे सगळ्याच गोष्टी व्याजानीच करणार का तुम्ही मग एक काम पैसे करा. दिले पण दागिने पण घेतले. वा. एका धंद्यात सावकार साहेब 2 मिनिटं ऐका हा. इथे तुम्हाला आतापर्यंत किती व्याजाचे गिराईक दिले तुम्ही म्हणता ना तर आम्ही व्याज सोडून द्या ना थोडस नाही नाही आम्ही 50,000 रुपये कमी करीत असते बस मग आज काय पाहिजे अजून आम्हाला देऊन टाका बाकीचे काय असेल त्यांची ते देऊन टाकू. हम्म. सावकार सगळं पोहोच होईल तुमचं नकाळजी. संध्याकाळी तुम्हाला पैसे पोहोचवते घ्या आणि सावकार. तुमचे बी काही उपकार ठेवणार नाही. मी माझी परिस्थिती बदलली ना मी तुमचे पैसे देऊन टाकेन. नको देऊ आम्हाला हे बघा आम्हाला नको देऊ येते दादा बघा आम्ही येते हा, बघा. या. हा, या, या. संध्याकाळी हा. वाट बघते हा हा आमची पण आई होती ती अहो, आम्ही येडे का खर्च तुम्ही? केल्याने काय बिघडत का एवढे कडूचे असते ते सावकार लोक कोणाला मग? रुपया सोडित नाही नाही सोडित. मेलेल्या सावकार लय राजा माणसाचं माणूस आहे. 50,000 रुपये सोडून दिले 50 नाही राबकोणी. आज 50 सोडायला तुम्ही हा. तुम्ही गप बसा बायकोच्या अंगावर आम्ही फुटकामध्ये नाही माणूस ठेवलं. मेला- माणूस मेला तरी मौतीपाशी बसते सावकार लोक पण पैसेच काढतात मगच मयत नेऊन देतात कळलं का? पण ते आईचे दागिने दिसले मी बायकोच्या अंगावर पहा 1 फुटका मंत्री ठेवला अख्खे मोडून टाकले तू दागिने. बी एक काम कर ते दागिने मोडून टाक आणि उरले पैसे काहीतरी ऍडजस्ट करून आहे ना नाही त्याचे देतो आम्ही मिटवून टाक. ती 1.5 लाख देईन मी 1.5 लाख हा. देईन 3 लाखात मिटत आहे सगळं तुमचे बी येते आणि त्यांचे 7 लाख रुपये माझे मिटत चळू द्या राव मी काय लोकांचा आहे का तुम्ही हा. काय विचार ते आपले करता? जे नानाचे यांची म्हणून मा- पुढले नानाची वर्षाची मागे नाही. राहू द्या. ए तुम्ही विचार करता माई भाऊजी काय आणि याची आई काय हा. वेगळी का
मी समजेन भाऊ मी माझ्या भाऊजीला खर्च केला तेवढा तुम्ही काय ते 25,000 रुपये लावून धरले बरं बरं त्यांचे 7 लाख फक्त आहेत तुमचं ना. समाधान वाटलं मला हा. तुम्ही हे डागडागिने मागून भावासंग भांडण नाही केले मला हे नाही नाही बरोबर. आम्हाला आता एवढं समजून सांगितल्यावर तुम्ही काय अहो, ही गोष्ट 4 गावात झाली ना तर 4 गावातले लोक बहिणी सगळं सुधारते यांनी नाही घेतले निदान आपण का आपण घ्यावं? 4 बारे लाज लाज वाटून वाटून घरी दिले घरी, विचारला. एखाद्या भावाला काही मागायचं म्हणा नाही घ्यायलाच नाही पाहिजे आमच्याच बुद्धीत माती गेली होती का आईच्या टाकीने आम्ही मागायला आलो भाऊ काय करतोय ह्याच्याकडे आम्ही लक्ष दिलं नाही बरं, असं बी काय नाही भाऊ तुमच्याकडे बहिणीकडे लक्ष देत नाही किंवा काय अशी चला, परिस्थिती नाही. चहा पाणी तरी करा घरी. चला 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 घरी चला. जातो ना. नाही आम्ही आता दादाच्या घरी चला ताई, जाऊ. चला. नाही नाही चल घरी चला जाऊ. ना, तुम्ही पण. चला चला नाना जावायला रेस नका होत जा जाऊ, तुम्ही काय म्हणता नाही मग माय बायकोवर फटत गेलं मी टोलीत असतो मग फटक्यात उलटी डायरेक्ट पलटी मग हा चल मिटलंय ना आता चल काय बघ ते डोळे वाचून डोळेच काढेन तुझे हा तुम्हाला कुठं शांततेत होतं काही काम शांततेने होतं म्हणजे दाजी चला राव तुम्ही इथं काय, हा? भांडायला लागले परत जर सोन्याचं नाव घेतलं ना तुला सोन्याच्या तांब्यातच डुबून मारतो चल सोनं 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 त्या सोन्याच्या नादात बायका पिसाळल्यात पार अशा नुसत्या सापावाने ठोस 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 नागिनी वाणी फसा फसा फनकार करतात आणि परत जर सोन्याचा नाद केला ना तो गळात दाबितो तुला तळ्यातच